राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावे यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन काउन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी केली. इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टेकेथॉन 3.0च्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर देवळाणकर बोलत होते. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, AISSMS IOITचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, टेकेथॉन 2.0चे विजेते गणेश खोसे, तेजस यादव, प्राध्यापक देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडगे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओव्हाळ आदी उपस्थित होते. यंदाच्या इनोव्हेट यू टेकेथॉन 3.0 मध्ये 450 संघाचे 1700 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून ते पुढील 24 तास नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत. या स्पर्धेला AISSMS IOITचे सहकार्य लाभले आहे. इनोव्हेट यू टेकेथॉन 3.0 या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेचं आज उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख आहे असे राज्याचे शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर आणि 2.0 या स्पर्धेचा विजेता ज्यांनी त्याचं स्वतःचं स्टार्टअप डेव्हलप केलं आणि या वर्षामध्ये त्याचा 96 लाख रुपये बिझनेस असा झाला. या व्यक्तीला, या टीमला या प्रमुख उपस्थिती म्हणून त्या उद्घाटन प्रसंगी निमंत्रित करण्यात आलं होतं. आजच्या उद्घाटन झालेल्या या हॅकेथॉन स्पर्धेचं साठी सुमारे राज्यभरातनं आणि देशभरातनं 450हून अधिक संघ हे पार्टिसिपेट झालेले आहेत. ही स्पर्धा 1.0, 2.0 आणि 3.0 या स्पर्धेचा आलेख हा आता नक्कीच तो चढता झालेला आहे. याचं कारण असं म्हटलं तर 1.0ला सुमारे 187 रजिस्ट्रेशन टीम जे इव्हॅल्युएशन करून जे आपण इन्व्हाइट केल्या होत्या आणि 2.0ला सुमारे 287 टीम या इन्व्हाइट केल्या, एकूण 350 संघांनी नोंदणी केली होती. आणि या 3.0ला जवळजवळ 487 संघांनी पार्टिसिपेट केलं आणि इव्हॅल्युएशन आणि एकूण मर्यादा लक्षात घेता 450 म्हणजे 2000 विद्यार्थ्यांचं नियोजन या स्पर्धेच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे. ही स्पर्धा आता एक नुसती स्पर्धा राहिली नाही, तर या स्पर्धेतनं अनेक स्टार्टअप, अनेक उद्योजक पुढे येतील. याचं कारण इनोव्हेशन हे फक्त विद्यार्थ्यांच्या बाहेर न आलं पाहिजे, तर ते आल्यानंतर त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि या नवकल्पनेचा एक उद्योजक म्हणून तो पुढे जर आला तर ते खऱ्या अर्थानं या फाउंडेशनचं एक आम्हाला काम करता येईल असे आमची मानसिकता झाली. त्यामुळं या 3.0ला हॅकेथॉन, बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असा रोडमॅप आपण दिलेला आहे, ज्यातून या हॅकेथॉन स्पर्धेतनं सुमारे 80 संघ हे बूथ कॅम्पसाठी येतील आणि स्टार्टअप एक्सपो हा डिसेंबरमध्ये आपण नियोजित करतो. तो पॅन महाराष्ट्र राज्यातील आपल्या या हॅकेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जे काय 80 टीम या बूथ कॅम्पमध्ये येतील. त्याचबरोबर असे राज्य विद्यापीठ आहेत की जिथे इन्क्युबेशनमध्ये आपले स्टार्टअप आहेत, पण ते रन नाहीत. अशांसाठी अशा सर्व व्यवस्थे म्हणून आपण स्टार्टअप एक्सपोचं डिसेंबर 27, 28, 29 या दिवशी आपण ते नियोजन करतो आहे, जेणेकरून नवकल्पना, इनोव्हेशन नसून इनोव्हेशनचे पुढे तो डेव्हलप एक स्टार्टअप राहील, जो एक इंडस्ट्री म्हणून पुढे येईल. या मानसिकतेतनं ही हॅकेथॉन स्पर्धा यावर्षी आपण नियोजित केलेली आहे. कारण बघा सर, आता ही जी स्पर्धा आहे ना, या स्पर्धेसाठी सुमारे 13 विद्यापीठं तर आहे ते, त्याचबरोबर 13 विद्यापीठावर MIDC आहे आणि याचा जजिंग जो पार्ट आहे तो एक स्किलेबल म्हणजे जो COP ज्याच्यावरती विश्वास आम्ही ठेवू शकतो अशा इंडस्ट्री लेवलच्या सगळे जजेस आपण हे सगळं इव्हॅल्युएशन करणार आहे. उद्या ज्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ असेल, या बक्षीस समारंभाच्या वेळी सुद्धा कुणी पॉलिटिकल न करता, जेणेकरून या विद्यार्थ्यांचा विश्वास आणि एकूण कार्यक्रमाचं नियोजन आणि वेळेचं सगळं भान ठेवून हा
डिले नाही झाला पाहिजे यासाठी एक एक्सपर्ट मंडळी आणि या शिक्षण आणि इंडस्ट्री लेवलची सगळी इथे इन्व्हाइट केलेली आहेत. या स्पर्धेच्या खासियत जर म्हटलं तर देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस स्मार्ट इंडिया या संकल्पनेतनं ही हॅकॅथॉन स्पर्धा म्हणून ते नियोजन करतात. जे स्टार्टअप एक्सपो म्हणून तो पुढे येतो. बघा, जर राज्यात आपलं राज्य तसं बघितलं तर मागील 4-5 वर्षामध्ये ह्यांची मेंटॅलिटी तशी ती एवढी डेव्हलप झाली नाही. मागासली म्हणणं असं चुकीचं राहील, पण डेव्हलप झाली पाहिजे. त्या डेव्हलपतेसाठी आपण जसं दक्षिणात्तर ज्या राज्यामध्ये ही हॅकॅथॉन स्पर्धा, ते नवकल्पना, तो इनोव्हेशन हा पाठ हा ते प्राथमिक शिक्षण त्या शिक्षण पद्धतीमध्येच ते सगळं डेव्हलप होते. कारण तिथे नोकरी हा ते त्यांच्या डोक्यामध्ये तो राहत नाही. मग अशा वेळी आपलं राज्य हे मागे नसलं पाहिजे. ते त्यासाठी ही इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ही हॅकॅथॉन स्पर्धा आपण नियोजित करतोय, जेणेकरून कॉन्फिडन्स लेवल हा युवकाचा त्याचा इनोव्हेशन आणि तो संशोधक त्याची मेंटॅलिटी ही मानसिकता तयार झाली पाहिजे. आणि या स्पर्धेसाठी या 3 वर्षामध्ये नक्कीच मला सांगायला आनंद वाटेल की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या राज्यातील ही एक टॉप हॅकॅथॉन, ही प्रथम क्रमांकाची ही हॅकॅथॉन स्पर्धा अशा उंचीवरती आपण नेऊन ठेवू शकलो. हे सर्व ते तुमचं आमचं सहकार्यामुळे हे होऊ शकलं. की तुम्ही स्वतःला रेस्ट्रिक्ट करू नका कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे चांगल्या करिअरचे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. याला युटिलाइज करून इंडियाला अब्रॉडमध्ये शाईन करण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी ही तुम्हाला आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो आणि तो जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला टेकॅथॉन सारख्या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातनं तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो. आपल्याकडे आता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे AI ग्लोबल समिट चालली आहे. इट्स अ 4th समिट दॅट इज टेकिंग प्लेस इन इंडिया. पहिल्यांदा ग्लोबल साऊथमध्ये अशा प्रकारची समिट होती आहे. आपल्याला कल्पना आहे की सेमीकंडक्टर असेल, मायक्रोचिप असेल, AI असेल, या सगळ्यांमध्ये ज्या 2 बेसिक गरजा आहेत, एक आहे तुमचा क्लाउड आहे आणि दुसरं डेटाबेस आहे. कंपाऊंड आणि डेटाबेस या दोघांमध्ये पण इंडियाचा प्रचंड मोठी मास्टरी आहे. आपण ह्या सगळ्यांना एक्सपोर्ट करणार, इव्हन सेमी कंडक्टरमध्ये पण टॉप 5 मध्ये 2029 पर्यंत इंडिया येणार आहे. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी भारताच्या फ्युचरविषयी ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. डोंट बी पेसिमिस्टिक. कोणत्याही गोष्टीकडे जाऊ नका. तुमचं फ्युचर अत्यंत ब्राईट आहे आणि तुमच्या बलबुद्ध्यावरती इंडिया हा डेव्हलप नेशन बनणार आहे. इंडिया डेव्हलप नेशन आपल्या मिलिटरी बिल्टअप वरती नाही बनणार, न्यूक्लिअर वेपन्स वरती नाही बनणार. तर इंडिया डेव्हलप तेव्हाच बनेल ज्या वेळेला तुमच्यासारखी यंग मॅन पॉवर परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्यासाठी आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. आम्ही आता थेरॉटिकल कंटेंट्स कमी करून टाकले ज्याच्यामध्ये आम्ही होतो. आमच्या काळामध्ये इट वॉज लाईक एखाद्या विलेजमध्ये एक शॉप असायचं, सगळे विलेजर्स त्या शॉपमध्ये जाऊन ग्रॉसरी घ्यायचे. आता आम्हाला पर्याय नव्हता कारण एकच शॉप आमच्याकडे होतं. आता तुमच्याकडे मोठे मॉल्स आहेत, यू कॅन गो अराउंड, यू कॅन शॉप अराउंड. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत जे आम्हाला उपलब्ध नव्हते. आता आपण यामध्ये इतक्या चांगल्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस आणलेल्या आहेत. तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला कॉमर्स शिकायचं असेल तर यू हॅव दॅट फॅसिलिटी. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल, तुम्हाला लॉ मधलं काही शिकायचं असेल, यू हॅव दॅट फॅसिलिटी. हे सगळं करत असताना तुमच्यामध्ये काही परफॉर्मिंग आर्टचं टॅलेंट आहे, सिंगिंगचं टॅलेंट आहे, डान्सचं टॅलेंट आहे, ऍक्टिंगचं टॅलेंट आहे, तर तुम्ही काही क्रेडिटचे कोर्सेस अशा पद्धतीने करू शकता. इतक्या पद्धतीचं फ्लेक्झिबल पूर्ण एज्युकेशन सिस्टम आपण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फ्रीडम दिलेला आहे. फक्त तुम्हाला त्याचा उपयोग करून घेणं हे अतिशय गरजेचं. या ठिकाणी मी अनाऊन्स करतो की आमच्याकडचे जे ह्युमॅनिटीज मधले कॉलेजेस आहेत, वी हॅव ऑलमोस्ट 1172 colleges that comes into the categories of the humanities where arts, science and commerce education is being disseminated to the students. We have almost 32 lakh students who belongs to the arts, science and commerce. हा प्रचंड मोठा चंक आहे. यांच्यासाठी सुद्धा इनोव्हेशन आलं पाहिजे, यांच्यामध्ये पण इनोव्हेटिव्ह स्किल आल्या पाहिजे. यासाठी आम्ही आमच्या कॉलेजेसमध्ये एक इनोव्हेटिव्ह किंवा इनोव्हेशन काउन्सिलिंग सेल हा आम्ही आता इस्टॅब्लिश करणार आहोत अंडर द एबल गायडन्सशिप ऑफ आवर ऑनरेबल मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटीलजी. आणि त्याच्या माध्यमातून टेकॅथॉन 3 जे आता कल्पेशजींबरोबर माझी चर्चा झाली होती
की याला केवळ पुण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. आपले रेव्हेन्यू झोन जे 6 रेव्हेन्यू झोन्स आहेत, प्रत्येक रेव्हेन्यू झोन मध्ये रिजनल लेवलला कॉम्पिटिशन ठेवा अँड देन फायनल कॉम्पिटिशन यू कॅन कन्क्लूड इन द पुणे सिटी. अशा पद्धतीने केल्यावरती अवेअरनेस जनरेट होणार, सेन्सिटिव्हिटी जनरेट होणार. ही सेन्सिटिव्हिटी आणि अवेअरनेस अतिशय महत्वाचा असतो. यू नेव्हर नो, कदाचित गणेशला मागच्या वर्षी असं प्लॅटफॉर्म मिळाला नसता, त्याच्याकडे एवढं टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्म जर मिळाला नसता तर गणेशची आयडिया, गणेशचा कन्सेप्ट, गणेशचं इनोव्हेशन हे कदाचित त्याच्या घरापुरतं, त्याच्या कॉलेजपुरतं मर्यादित राहिलं असतं. इनोव्हेट यू टॅकॅथॉन 2.0 या स्पर्धेचा विजेता आणि जो खऱ्या अर्थानं आज डेव्हलप झालेला उद्योजक म्हणून आपण जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असा हा गणेश खोत या आज 3.0 या हॅकॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्याला प्रमुख मानाचा दर्जा हा ह्या इनोव्हेशन फाउंडेशनने जो दिला होता, त्या प्रसंगी तो गणेश बोसत आपली पूर्ण स्टोरी आपल्याला पुढे. सो गणेश, खूप खूप स्वागत आहे तुझं. काय सांगशील, एक सक्सेस स्टोरी म्हणून तुझ्याकडे सगळे स्टुडंट बघतायत, काय सांगशील? तर माझं नाव गणेश खोसे, मी प्रॉपर अहमदनगरचा आहे. मी GSPM जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसरचा 3rd इयर मेकॅनिकलचा विद्यार्थी. मी 2nd इयरला असताना टॅकॅथॉन 2.0 मध्ये पार्टिसिपेट केलं. तर ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मी फक्त एक आयडिया घेऊन आलतो. ती आयडिया आम्ही इथं आल्यानंतर डेव्हलप केली 24 तासामध्ये. आपल्याकडे हॅकॅथॉनमध्ये 24 तास असतात. जी आपल्याकडे आयडिया आहे ती ॲक्च्युअलमध्ये डेव्हलप करण्यासाठी 24 तास असतात. 24 तासामध्ये ती आम्ही आयडिया डेव्हलप केली. आम्हाला टॅकॅथॉन 2.0 मध्ये फर्स्ट प्राईज देखील भेटलं. त्यानंतर आम्ही ती फक्त आयडिया फक्त प्रोजेक्टपुरती न ठेवता तिला आम्ही स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलं. आम्ही 6 मार्च 2025 रोजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं. आत्ता 6 मार्च 2026ला 1 वर्ष पूर्ण होईल. तर त्याच्यानंतर आम्ही बरेचसे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत वर्किंग केलं. तर आम्हाला जे गव्हर्नमेंटचे टेंडर्स वगैरे पाहिजे होते त्यासाठी आम्हाला कल्पेश यादव सरांनी खूप मदत केली. तर इनोव्हेटिव्ह फाउंडेशननी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. जर आमच्याकडे आयडिया आहे पण आम्हाला पाठबळच नव्हतं, तर जे पाठबळ आहे ते आम्हाला इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने दिलं. तर इनोव्हेटिव्ह फाउंडेशन हा चांगला प्लॅटफॉर्म आहे स्टार्टअप जर्नीसाठी. आमची खरी स्टार्टअप जर्नी ही इनोव्हेटिव्ह फाउंडेशन पासून सुरू झालेली आहे. तुझी आयडिया काय होती? तर आमची आयडिया बेसिकली होती ऑटर पॉवर्ड व्हेकल. म्हणजे आपण गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल यूज करतो, तर आम्ही गाड्यांमध्ये पाणी यूज करून त्यातनं हायड्रोजन सेपरेट करून त्यावरती आम्ही गाडी चालवायचो. येस. आणि त्याच्यानंतर आम्ही ते ARI अप्रूव्हल वगैरे त्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्याच्यानंतर आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये एंटर केलं. इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, लायनर मॅन्युफॅक्चरिंग याच्यावरती वर्किंग केलं. स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस वगैरे रन केले. आणि त्यातनं आता आमचे 9 महिन्यामध्ये कंपनीचा टर्नओव्हर 1 CR+ देखील झालेला आहे. याचं काम करायला सध्या? आता आमची 5 जणांची टीम आहे आणि आमच्याकडे 35+ इंटर्न्स आहेत. काय सांगशील? तर आता इथं जेवढे काही मुलं आलेले आहेत त्यांनी फक्त एक प्रोजेक्टसाठी न येतात तर एक स्टार्टअप माइंडसेट ठेवून इथे आलं पाहिजे. कारण इनोव्हेटिव्ह फाउंडेशन हे फक्त प्रोजेक्टसाठी नाही आहे, तर हे स्टार्टअपसाठी. आता आपलं जे आहे ते हॅकॅथॉन नंतर आपला बुथ कॅम्प होणार आहे. बुथ कॅम्प नंतर आपला स्टार्टअप एक्सपो होणार आहे. आणि स्टार्टअप एक्सपोमध्ये ऑल ओव्हर इंडियातनं जेवढे काही स्टार्टअप्स आहेत ते सगळे येणार आहेत. तर इनोव्हेटिव्ह फाउंडेशन हा खरंच चांगला प्लॅटफॉर्म आहे स्टार्टअप जर्नीसाठी.